नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 11 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन केव्हा साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जुलै 10। स्पष्टीकरण: जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन दरवर्षी जुलै 10 रोजी साजरा केला जातो। जगाला कोळसा, तेल आणि वायू यांसारख्या मर्यादित जीवाश्म इंधनांपासून दूर करून सौर, पवन आणि जल यांसारख्या नवीकरणीय म्हणजेच स्वच्छ ऊर्जा स्रोतांकडे प्रेरित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। प्रश्न 2, नुकतीच ब्रिक्स महिला मंत्र्यांची बैठक कोठे संपन्न झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, कोची। स्पष्टीकरण: नुकतीच ब्रिक्स महिला मंत्र्यांची बैठक 8 आणि 9 जुलै 2026 रोजी कोची, केरळ येथे संपन्न झाली आहे। या 2 दिवसीय परिषदेचे यजमानपद भारताकडे होते आणि याचे अध्यक्षपद केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी भूषवले। या बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा होता आणि सदस्य देशांनी एकमताने एक संयुक्त निवेदन देखील जारी केले। प्रश्न 3, नुकतीच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, अमित गार्ग। स्पष्टीकरण: आंध्र प्रदेश केडरचे 1993च्या बॅचचे वरिष्ठ IPS अधिकारी अमित गार्ग यांची राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या नवीन प्रमुख म्हणजेच संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने 6 जुलै 2026 रोजी या नियुक्तीला मंजुरी दिली आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या प्रमुखपदी आलोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली। हैदराबाद येथील प्रतिष्ठित सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी चे नवीन संचालक म्हणून सुजीत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली। केइको फुजिमोरी अधिकृतपणे पेरूच्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या। राष्ट्रीय रस्ते सुरक्षा मंडळाचे अध्यक्ष म्हणून नितीन रमेश गोकर्ण यांची नियुक्ती करण्यात आली। गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून प्रशांत सीताराम यांची नियुक्ती झाली। भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख म्हणून राजेश पुष्कर यांची नियुक्ती करण्यात आली। हिंदुस्थान कॉपर लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून अनुपम मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली। प्रश्न 4, नुकतीच DRDOने पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेटची यशस्वी चाचणी कोठे घेतली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, ओडिशा। स्पष्टीकरण: नुकतीच DRDOने पिनाका लॉंग रेंज गाइडेड रॉकेटची यशस्वी चाचणी ओडिशाच्या चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणीवरून घेतली आहे। ही चाचणी भारतीय लष्कराच्या गरजेनुसार 60 किलोमीटरच्या किमान अंतरासाठी घेण्यात आली होती। ओडिशा राज्याची माहिती: राजधानी भुवनेश्वर, मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती। आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी। वर्ष 2026 ते 2036 साठी ओडिशा सरकारने डीप सी फिशिंग मिशन म्हणजेच खोल समुद्रातील मासेमारी मोहिमेला मंजुरी दिली। ओडिशा सरकारने गो ईस्ट धोरण सुरू केले। भारतातील पहिल्या व्यावसायिक पातळीवरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ओडिशामध्ये करण्यात आले। संशोधकांनी ओडिशामध्ये सुमारे 1.5 कोटी वर्षे जुन्या जीवाश्मांचा शोध लावला। DRDOने ओडिशाच्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून लॉंग रेंज लँड अटॅक क्रूझ मिसाईलची यशस्वी चाचणी घेतली। जगन्नाथ मंदिर ट्रेडमार्क मिळवणारे देशातील पहिले मंदिर बनले। प्रश्न 5, नुकतीच कोणत्या राज्य सरकारने शिक्षकांसाठी गुरु दक्षिणा नावाची कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, उत्तर प्रदेश। स्पष्टीकरण: उत्तर प्रदेश सरकारने शिक्षकांसाठी मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू केली आहे, ज्याला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरु दक्षिणा असे नाव दिले आहे। या योजनेअंतर्गत सरकारी आणि सूचीबद्ध खाजगी रुग्णालयांमध्ये 1900हून अधिक उपचारांच्या माध्यमातून 5 लाखांपर्यंतचे कॅशलेस उपचार मोफत दिले जातील। उत्तर प्रदेश राज्याची माहिती: राजधानी लखनौ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल। आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी। ईट राईट कॅम्पस प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले विमानतळ चौधरी चरण सिंग विमानतळ बनले आहे।
उत्तर प्रदेश सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी मिशन झिरो पॉवर्टी म्हणजेच शून्य गरिबी मोहीम सुरू केली. उत्तर प्रदेश सरकारने रेजी रोव्हर GNSS विशेष भूमापन मोहीम सुरू केली. भारतातील पहिल्या खाजगी हायब्रिड 2G इथेनॉल प्रकल्पाला उत्तर प्रदेशमध्ये मंजुरी मिळाली. उत्तर प्रदेशातील 11 शाळा राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छ आणि हरित विद्यालय रँकिंगच्या यादीत समाविष्ट झाल्या. सौरऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यांच्या वापराला मान्यता देणारे आणि प्रोत्साहन देणारे उत्तर प्रदेश हे भारतातील पहिले राज्य बनले. उत्तर प्रदेश सरकारने प्रोजेक्ट गंगा सुरू केला. प्रश्न 6. नुकतेच 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले भारतातील दुसरे प्रमुख बंदर कोणते बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. कामराजार पोर्ट. स्पष्टीकरण. तामिळनाडू येथील कामराजार बंदर, पूर्वीचे नाव एन्नोर बंदर, 18 मीटर ड्राफ्ट म्हणजेच खोली क्षमता असलेले भारतातील दुसरे प्रमुख बंदर बनले आहे. कॅपिटल ड्रेजिंग फेज 6 प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर ही कामगिरी साध्य झाली आहे. टिप: विशाखापट्टणम बंदर हे देशातील पहिले असे प्रमुख बंदर होते ज्याने सर्वात आधी 18 मीटर ड्राफ्टची क्षमता साध्य केली होती. प्रश्न 7. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या टाइम आउटच्या हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये कोण अव्वल स्थानी राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. बाथ सिटी. स्पष्टीकरण. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या टाइम आउटच्या हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये इंग्लंडचे बाथ शहर जागतिक पातळीवर अव्वल स्थानी राहिले आहे. या यादीत पनामा सिटी दुसऱ्या तर मेक्सिकोचे ग्वाडलाजारा तिसऱ्या स्थानावर आहे. भारतातील गुलाबी शहर जयपूरला या यादीत जागतिक स्तरावर 6वे स्थान मिळाले आहे. प्रश्न 8. नुकताच भारत आणि कोणत्या देशादरम्यान युरेनियम करार झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. ऑस्ट्रेलिया. स्पष्टीकरण. नुकताच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक ऐतिहासिक नागरी अणुऊर्जा करार झाला आहे, ज्या अंतर्गत ऑस्ट्रेलिया भारताला युरेनियमचा व्यावसायिक पुरवठा करणार आहे. हा करार जुलै 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यात मेलबर्न येथे झालेल्या वार्षिक लीडर्स समिट दरम्यान संपन्न झाला. ऑस्ट्रेलिया देशाची माहिती. राजधानी कॅनबेरा. चलन ऑस्ट्रेलियन डॉलर. पंतप्रधान अँथनी अल्बानीज. आता पाहू ऑस्ट्रेलियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. ऑस्ट्रेलियाने 7व्यांदा महिला T20 वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले. बॅलिस्टा स्पायडर नावाच्या कोळ्याची नवीन प्रजाती ऑस्ट्रेलियामध्ये शोधली गेली. पिचब्लॅक 2026 लष्करी सराव ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केला जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संरक्षण धोरण चर्चेची 10वी आवृत्ती नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली. ऑस्ट्रेलियात दुर्मिळ नाईट पॅरेट म्हणजेच रात्रीचा पोपट आढळल्याची पुष्टी झाली. सुसान कोयल यांची ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण दलातील पहिल्या महिला लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती झाली. प्रश्न 9. नुकतीच इस्रोने गगनयान पॅराशूट एअरड्रॉपची यशस्वी चाचणी कोठे घेतली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. मध्य प्रदेश. स्पष्टीकरण. नुकतीच इस्रोने मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात असलेल्या एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटच्या ड्रॉप झोनमध्ये गगनयान पॅराशूट एअरड्रॉपची यशस्वी चाचणी घेतली आहे. या 5व्या एकात्मिक मुख्य पॅराशूट एअरड्रॉप चाचणीचा मुख्य हेतू आगामी मानवरहित गगनयान 1 मोहिमेसाठी पॅराशूट प्रणालीची मजबूती आणि कार्यप्रणालीची पडताळणी करणे हा होता. मध्य प्रदेश राज्याची माहिती. राजधानी भोपाळ. मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव. राज्यपाल मंगूभाई सी पटेल. आता पाहू मध्य प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. मध्य प्रदेश सरकारने नवीन वक्फ कायद्यांतर्गत राज्य वक्फ बोर्डाची पुनर्रचना केली. मध्य प्रदेशातील जांभळी तूर आणि छतरिया तांदूळ यांसह 4 पारंपरिक पिकांना भौगोलिक मानांकन म्हणजेच GI टॅग प्रदान करण्यात आला. रीवा येथील सुंदरजा आंब्याची पहिली आंतरराष्ट्रीय खेप संयुक्त अरब अमिरातीला पाठवण्यात आली. भारतातील सर्वात जड 120 मिलीमीटर वाहन माउंटेड मॉर्टर प्रणाली गरुडास्त्रची यशस्वी चाचणी मध्य प्रदेशातून घेण्यात आली. मध्य प्रदेशातील खुरासानी चिंचेला GI टॅग देण्यात आला. सरकारी नोकऱ्यांसाठी असलेला 2 अपत्येचा नियम मध्य प्रदेश सरकारने रद्द केला. प्रश्न 10. नुकतेच भारताचे 98वे ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. अश्वथ एस. स्पष्टीकरण. तामिळनाडूचे 17 वर्षीय बुद्धिबळ खेळाडू अश्वथ एस नुकतेच भारताचे 98वे ग्रँडमास्टर बनले आहेत. त्यांनी जुलै 2026 मध्ये पुण्यात आयोजित इंटरनॅशनल ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन स्पर्धेत आपले तिसरे आणि अंतिम ग्रँडमास्टर निकष म्हणजेच जेम नॉर्म मिळवून ही कामगिरी साध्य केली. प्रश्न 11.
नुकतेच कोणते राज्य भारताचे साक्षरतेच्या बाबतीत 6वे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, उत्तराखंड. स्पष्टीकरण: नुकतेच उत्तराखंड भारताचे 6वे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे. या राज्याने 98% पेक्षा जास्त साक्षरता दर साध्य करून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने निश्चित केलेले प्रौढ साक्षरतेचे निकष पार केले आहेत. यापूर्वी मिझोराम, गोवा, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम यांनी ही कामगिरी साध्य केली आहे. उत्तराखंड राज्याची माहिती: राजधानी देहराडून. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी. राज्यपाल गुरमीत सिंह. आता पाहू उत्तराखंडशी संबंधित इतर चालू घडामोडी. उत्तराखंड सरकारने अल्पसंख्याक शिक्षण प्राधिकरण स्थापन केले. उल्हास उपक्रमांतर्गत उत्तराखंड हे भारताचे 6वे पूर्ण साक्षर राज्य बनले. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी राज्य मदरसा बोर्ड विसर्जित करण्याची घोषणा केली. 25वी अखिल भारतीय जल क्रीडा समूह चॅम्पियनशिप उत्तराखंडमधील टेहरी येथे आयोजित करण्यात आली होती. उत्तराखंड सरकारने ई-स्वास्थ्य धाम पोर्टल सुरू केले. इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम लागू करण्यात उत्तराखंडने देशात प्रथम स्थान मिळवले. उत्तराखंडने 1 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमतेचा टप्पा ओलांडला. जगातील सर्वात मोठे 5210 किलोग्रॅमचे पारद शिवलिंग हरिद्वार येथे स्थापित करण्यात आले. प्रश्न 12. नुकतीच कोणत्या आयआयटीने देशातील सर्वात मोठी लँडस्लाइड वॉर्निंग सिस्टीम म्हणजेच भूस्खलनपूर्व इशारा प्रणाली तयार केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, आयआयटी मंडी. स्पष्टीकरण: देशातील सर्वात मोठी लँडस्लाइड अर्ली वॉर्निंग सिस्टीम आयआयटी मंडीद्वारे तयार करण्यात आली आहे. ही प्रणाली केवळ एका छोट्या क्षेत्रापुरती मर्यादित नसून संपूर्ण भारतीय हिमालयीन क्षेत्राला कव्हर करते. ही वेब आधारित प्रणाली परिसराची संवेदनशीलता आणि रिअल टाइम सॅटेलाइट पावसाच्या माहितीचा वापर करून भूस्खलनाचा दैनिक अंदाज वर्तवते. आता पाहू आयआयटीशी संबंधित इतर चालू घडामोडी. हवामान आणि भौगोलिक माहितीच्या आधारे डेंग्यूच्या जोखमीचे मूल्यांकन करण्यासाठी आयआयटी खडगपूरने क्लायमेट मॉडेल विकसित केले. भारतातील पहिले अणु अभियांत्रिकी डिझाईन उत्कृष्टता केंद्र आयआयटी हैदराबाद येथे स्थापन केले जाईल. क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2027 मध्ये आयआयटी दिल्ली ही भारतातील सर्वोच्च शैक्षणिक संस्था घोषित करण्यात आली. आयआयटी कानपूरने सायबर सिक्युरिटी कोर्स लॉन्च केला. आयआयटी मद्रासने मानवी मेंदूच्या स्टेमचा जगातील सर्वात तपशीलवार 3D ॲटलास जारी केला. आयआयटी मुंबई येथे भारतातील पहिली एकात्मिक CCUS फील्ड प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न: नुकतीच सरकारी शाळांना आधुनिक बनवण्यासाठी मिशन कायाकल्प कोठे सुरू करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, दिल्ली. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. FATFचे नवीन उपाध्यक्ष विवेक अग्रवाल बनले आहेत. IIM बेंगलो इंडोनेशियामध्ये आपला पहिला परदेशी कॅम्पस स्थापन करणार आहे. अबिय अहमद यांची इथिओपियाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. त्रिपुराच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्ली येथे अनानास उत्सव 2026 चे आयोजन केले. फिफाने नेपाळच्या फुटबॉल संघटनेला निलंबित केले. पश्चिम बंगाल सरकारने महिलांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी दुर्गा स्क्वॉड सुरू केले. भारतीय UPI स्वीकारणारा ग्रीस हा 10वा देश बनला आहे. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या मलिहाबादी आंब्याला GI टॅग मिळाला. तेलंगणामधील एका रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्यात आले आहे. चीनच्या लाइनशाईनला जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर घोषित करण्यात आले. खीर भवानी मेळ्याचे आयोजन जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आले होते. चीनच्या शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेलचे स्मशान शोधले. भारताचे 97वे ग्रँडमास्टर हर्षवर्धन जीबी बनले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने ग्रीन डेटा सेंटर पॉलिसी 2026 ला मंजुरी दिली. आता तुमच्यासाठी प्रश्न: नुकतीच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी दाक्षायणी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.